शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज नॅचरल शुगर च्या माध्यमातून जे काही गोड ज्वारीचा प्रकल्प देण्यात आलेला आहे. तर गोड ज्वारीची लागवड इथं काळदाते साहेबांनी केलेली आहे. तर ही जी काही गोड ज्वारीचा प्लॉट आहे, तर साहेब आता आपण इकडे जे काही पाहतोय, तर फुटवे जे आहे ते एक्स्ट्रा झाले, बरोबर. तर एक्स्ट्रा झालेल्या फुटव्यामुळे तुम्हाला काय निदर्शनास आलं किंवा पलीकडे काय वाटलं तुम्हाला? मुख्यतः जे आहे त्याची उंची वाढ तेवढं हे होत नाही, बरोबर. पण फुटवे काढल्यानंतर त्या उंचीची जी ग्रोथ आहे ती चांगली आहे. हा फरक आहे. बरोबर आहे. म्हणजे सांगायचा उद्देश, हे जे काही मुख्य एक जो काही ही आहे ह्याचं धाट आहे, आणि त्याच्या बाजूला जे काय झालेलं आहे की एक्स्ट्रा फुटवे जे आहेत ते, जसं आता ह्या महिला जे आहेत ते एक्स्ट्रा फुटवे जे आहेत ते काढून टाकत आहेत. तर साहेबांनी जसं आता सांगितलं, त्यांचे जे काही निरीक्षण आहेत शेतातले, तर ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की अतिरिक्त फुटवे जे आहेत झालेले, तर हे अतिरिक्त फुटवे आपल्या ह्या ज्वारीचं जे आहे ते सगळं अन्नद्रव्य जे आहे ते तिथं ते स्वतः पण घेत आहेत. तर आपल्याला फक्त एकच जे आहे ते मुख्य धाट जे आपलं आलेलं आहे, तर त्याला चांगलं ठोकर बनवायचं, त्याला जाडसर जे आहे ते आपल्याला बनवायचंय. तर ह्याच्यासाठी जसं इथं काळदाते साहेबांनी अशा पद्धतीनं महिलांच्या माध्यमातून जे काही ऑपरेशन इथं चालू आहे की मुख्य जी काही इथं धाट आहे त्याच्या बाजूला जी काही एक्स्ट्रा जे काही आलेले फुटवे आहेत, तर ते काढून घेत आहेत जमिनीलगत एकदम खालून व्यवस्थित. तर अशा पद्धतीने जे आहे ते सर्व शेतकऱ्यांनी हे करणं गरजेचं आहे. तर आता आपण हे क्षेत्र किती आहे, हे कधी चालू केलं? 1.5 एकर क्षेत्र आहे. 3 दिवसापूर्वी चालू केलं, तर 4था दिवस आहे. बरोबर. सरासरी 5 महिना दररोज होतोय. 3 दिवस झालं 5 महिला आहेत. आज उगं थोडं राहील, उद्या दुपारपर्यंत होऊन जाईल. बरोबर. म्हणजे 3 आणि 4.5 दिवसामध्ये 1.5 एकर क्षेत्र जे आहे ते पूर्णपणे प्रतिदिन 5 महिला याप्रमाणे जे ते संपून जाईल. तर तुम्हाला हा अनुभव मात्र निश्चित आलेला आहे की बाजूचे फुटवे काढल्यास उंची वाढलेली आहे. तर ते ताट पण पोचतो थोडं. बरोबर आहे, बरोबर. सरळ म्हणजे साधा हे आहे की अतिरिक्त जी काही फुटवे आहेत, ती जी काही अन्न ग्रहण करणार आहेत, तर ते मुख्य त्या एकच धाड जर आपण ठेवलं तर ते खाणार आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आता जे काही आपल्या ज्वारीमध्ये अशा पद्धतीने जे काही एक्स्ट्रा फुटवे आहेत, तर जसं काळदाते साहेबांनी इथं त्यांच्या शेतात करतायत, तसं इतर शेतकऱ्यांनी सुद्धा अशा पद्धतीने जे आहे ते कार्यवाही सुरू करावी. फक्त ह्याच्यात एक आहे, हे जे काही आता जसं बांधावर पडलेले जे काही हे अतिरिक्त फुटवे आपण काढतोय, तर ते जनावरांना खाऊ घालू नका, कारण की त्याच्यामध्ये ऍसिड असते आणि ते ऍसिडची बाधा जी आहे ते जनावरांना होऊन ते दगावण्याची शक्यता असते. शक्यतो शक्य झालं तर बांधावर न टाकता हे इथंच टाका. फक्त आता साहेब काय करणार आहेत इथं की कोळपणी करणार आहेत आणि ह्याला माती लावणार आहेत. माती लावल्यानं काय होणार आहे, हे आणखी नंतरचे येणारे फुटवे जे आहेत ते तिथं स्टॉप होणार आहेत. आणि माती लागल्यामुळं ही, जसं आपण ऊसामध्ये चांगला ऊस पोसतो, तसंच ही सुद्धा ज्वारी माती लावल्यामुळं चांगली पोचणार आहे. म्हणून ते ऑपरेशन करणार म्हणजे त्यांनी बाहेर काढले. पण ज्यांना इथं माती लावायची नाही त्यांनी मात्र हे ज्वारीचे फुटवे इथं जरी टाकून दिले तर चांगलं हिरवळीचं खत आपल्या जमिनीला भेटणार आहे.